सामने थोडेसे दूर सरकले होते, त्यामुळे विनंती करतो थोडा आज स्पीडअप करायच्या आजच्या रात्रीमध्ये. या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान पाहायला मिळाला. परेशजी पाटील अगदी पाहिल्याच्या स्पर्धेमध्ये अमूल्य वेल दिला, त्याबद्दल स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. इथे एका बाजूला पाहता जुमापट्टी क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच ताडवाडी क्रिकेट संघ. अगदी टॉस जिंकला पहिल्यांदा जुमापट्टी क्रिकेट संघाने बॅटिंग निवडली. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं गेलं ते म्हणजेच ताडवाडी क्रिकेट संघाला. दोन्ही संघ अगदी दिग्गज आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर ही बिग फाईट मॅच अगदी रोमांचक स्थितीमध्ये जाईल. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर अष्टविनायक विनेगाव क्रिकेट संघ शेवटच्या मोमेंटला इथे आपण जर पाहिलं तर थोडासा या ठिकाणी कुठेतरी आपण पाहता कलोतही मोकाशी संघ परास्त झाला. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालंय आणि इथं आपण जर विचार केला तर सामना सोडावा लागला कलोते टीमला. इथे आपण पाहायचं पहिलाच बॉल, दुसऱ्या मॅच मध्ये पहिलाच बॉल मॅन्डेटरी पावत षटक गोलंदाज संदीप इथनं बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतं आणि पहिलाच बॉल वाईट आलाय. पाहायचं इथनं पहिलाच बॉल वाईट. पुढचा बॉल आडव्या बॅटने अक्रॉस लाईन खेळायचा होता, परंतु इथे हा बॉल पॅडवरती आदला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये येतोय डॉट बॉल. तर पहा पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी इथनं पाहिलं तर बुरुजवाडी क्रिकेट संघाचा धनाजी. याचा धनाजी व्यासपीठावरती आपण मॅचचा मॅन ऑफ द मॅच लाफ केला अक्रॉस लाईन, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं फेकून दिलं सीमा रेषा पलीकडं. येतोय बिग हिट, दमदार शॉट. प्रमुख अतिथी संतोषजी कडाव यांच्या शुभास्य या ठिकाणी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. पहिली मॅच अप्रतिम पाहायला मिळाली आणि त्यामध्ये आपण जर विचार केला तर फलंदाज धनाजी ज्याने एकट्याने किल्ला लढवला आणि सामना जिंकवला. बुरुजवाडी संघ विश ऑल द बेस्ट, अप्रतिम खेळ साकारला. इथं मात्र नेत्रदीपक कामगिरी करत असताना दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. जबरदस्त. अजून एक पहा अक्रॉस लाईन खेळायचा होता स्क्वेअर लेगला, तिथे मात्र थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. डीप मधून क्षेत्ररक्षकाले तो उचलणार फेकणार तोपर्यंत चित्याच्या सपळाईनं 2 धावा कंप्लीट झाल्या. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि इथं आपण पाहता 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे चालली आहे. टोटल 9 धावा धावपटलामध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अगदी पाहिलं तर अप्रतिम क्रिकेट, शांततेचं क्रिकेट पाहायला मिळतं. फलंदाज मैदानामध्ये राजन आणि त्याच्यासोबत पाहता प्रकाश. अजून एक अक्रॉस द लाईन, इथे जागा निर्माण केली. डीप बॅकवर्ड पॉइंट, बॉल जाईल सीमा रेषा पलीकडं. येतोय 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. पाहिलं तर चौकार आला 4च्या मदतीनं. आता 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि टोटल 13 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. इथनं आपण पाहू शकाल तर जुमापट्टी टीमच्या यावली पहा अजून एक चांगला फटका, बॉल जाईल शॉर्ट कव्हर रिझनला, सीमा रेषा पार, चौकार. बाजी केली जाते. आपण पाहिलं प्रकाश 5 बॉल 16 वरती केली आणि इथं आपण जर पाहिलं तर संघाच्या टोटल धावसंख्या 17 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. अंतिम बॉल, अजून एक अजून एक अजून एक चाललाय गोळीच्या वेगानं डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा रेषा पलीकडे अक्रॉस द लाईन, चौकार. मॅन्डेटरी बाबत षटक होतं आणि षटकामध्ये संदीपला पाहिलं बॉलिंग ट्रॅकवरती. आता तब्बल 21 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. आता 5 मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये अजूनही जर पाहिलं तर 3 षटक. इथं 5 टॉस जिंकला जुमापट्टी टीमनं, पहिल्यांदा बॅटिंग निवडली
आणि त्यानंतर जर विचार केला तर त्या बॅटिंगचा पुरेपूर वापर आपल्याला पाहायला मिळाला. 0 विकेट पाहायला मिळतं. 0वरती 21 धावा जमवल्या गेल्या अगदी या जोडीनं. मैदानाच्या आतमध्ये पाहता पहिले 6 बॉलचा खेळ प्रकाशनं अगदी जबरदस्त पाहायला मिळाला. प्रकाशच्या बॅटमधनं तब्बल त्याची वैयक्तिक 6 बॉल 20 धावा आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथं जर विचार केला तर पुढच्या षटकामध्ये आपण जर पाहतो गोलंदाज इथनं सचिन बॉलिंग ट्रॅकवरती आला आणि मैदानाच्या आतमध्ये राजन इथं स्ट्राईक हँडला खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. बघायचं पहिलाच बॉल अगदी मॅन्डेटरी बाबतचं षटक समाप्त झाला. वाईडी स्लॉम्प डीप एक्स्ट्रा कव्हर त्यानंतर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पहिलाच बॉल फेकून दिला हवेमध्ये. इथे बॉल जाईल अगदी अवाकाच्या बाहेर सीमा रेषा पलीकडे आउट ऑफ दी पार. दमदार षटकार. पहिल्या बॉलवरती षटकार तब्बल टोटल धावसंख्या आता 27 धावा लॉस ऑफ 0 विकेट. अजून एक मोठा करारा. परंतु इथे पहा काय घडेल. तू मम दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती आणि इथनं विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. फलंदाज प्रकाश पारिचांत पहिला करारा झटका. इथनं झुमापट्टी टीमला फलंदाज बाद. पाहिजे आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. अगदी पहा मित्रांनो ज्या धावेची गरज नव्हती आणि ती धाव इथे धावली गेली. रिस्की धाव आपल्याला पाहायला मिळाली. पण इथनं जर पाहिलं तर विकेट सोडावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज हेमंत दाखल झालाय. इथे पहा पदतालिकेमध्ये थोडासा आपल्याला पाहायला चुका मिळतील. अगदी सचिन बॉलिंग ट्रॅकवरती आहे. त्याचे 2 बॉल इथं समाप्त झालेत. पहिल्या बॉलवरती षटकार पाहिला आणि त्याच्यानंतर बॅटची लिडिंग एज लागली होती. पण तो विकेट किपरने केलेली चुकी. यावेळी पहा अजून एक सुरेख बॉल पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन पडेल आणि हा बॉल इथनं पाहिलं तर डॉट येतोय. म्हणजे पहा 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अगदी जर विचार केला मित्रांनो तर इथं चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी केली जाईल का. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर कुठेतरी जर पाहिलं तर रोखून धरलं गेलं गोलंदाजानं. यावेळी पहा बॉल हवेमध्ये लॉफ केला आणि षटकातला आपण पाहता अजून एक करारा जबरदस्त मोठा फटका. दमदार बिग हिट जबरदस्त फटका 6 धावा. अगदी पाहिलं तर मॅक्सिमम हिट्स पाहायला मिळतात. बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. म्हणजे षटकामध्ये अगदी तिसरा षटकार पाहायला मिळाला. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. अंतिम बॉल इथनं सचिनचा असेल. समोर फलंदाज राजन. अजून एक परंतु इथे डीप एक्स्ट्रा कव्हरला चालल्या. कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि तोपर्यंत एकदा बाली 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरचा आपण जर पाहिलं तर संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 41 धावा धापटला होतील. लॉस ऑफ 1 विकेट. इथनं पाहता झुमापट्टी संघ.
पाहित ना, पहिला सामना झाला होता ना, बुरजवाडी संघ आपण जिंकलाय तर आपण थांबायचं. आता जो संघ जिंकेल ना तो फाईट करेल सरळ बुरुजवाडी टीमला. आणि आज पाहता आजच्या रात्रीमध्ये एक्स्ट्रा लॉस आपल्याला पाहायला मिळाला. त्या लढती अगदी पहिली मॅच, दुसरी मॅच आणि तिथनं विनर विनर एक मॅच होईल. जो संघ जिंकेल तो अंतिम दिवशी आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे तिसरी लढत जो संघ उद्याच्या लॉटमधून एक्स्ट्रा लॉटमध्ये जो संघ जिंकेल तो सरळ अंतिम दिवशी बुरुजवाडी संघाला फाईट करेल. त्यामुळे बुरुजवाडी संघ आपण थांबा. अगदी जर इथनं जर विचार केला तर आपल्याला पुढचा सामना देखील केलायचा. म्हणजे जो संघ इथनं जिंकेल त्या संघासोबत बघायचं. मैदानाच्या आतमध्ये इथनं पहिलाच बॉल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती नामदेवला पाहिलं. आणि यावेळी यस थर्ड अंपायरची मांग केली आहे. ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल. यस पाहता आमचे StarCricket.in यांच्या माध्यमातून ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल. गोलंदाजावरती आक्षेप घेतला गेला. आता पहा इथनं पहिला बॉल डॉट आला, परंतु आता इथनं गोलंदाजावरती प्रेशर वाढेल का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. तब्बल 40 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत जुमापट्टी टीमच्या. यावेळी पहा डाऊन द ग्राउंड मिडॉनला चाललाय, तिथे मात्र फंबलिंग पाहायला मिळाली. या चुका महागात पडतील. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, आउट ऑफ दी पार. येतोय चौकार. पाच येतं, धन्यवाद डीजे. चौकार पाहायला मिळाला. शत्रुक्षणामध्ये लगेच बदल पाहायला मिळतं. पण तू इथनं चौकाराच्या मदतीनं संघाच्या धावत संख्या धावपटलावरती टोटल 44 धावा लागल्या गेल्यात. चांगल्या स्थितीमध्ये फटका चांगला. अजून एक डाऊन द ग्राउंड वाईडिश लॉंग ऑन त्यानंतर मिड विकेट रिझनला हा फटका मारला गेला. पण तो आपण जर पाहिलं तर इथनं या बॉलवरती 2 धावा आल्या. चित्याच्या सप्लायने काय जबरदस्त या दोन्ही फलंदाजामधील तालमेल पाहायला मिळतं. हेमंतचा विचार केला तर कोणत्या प्रकारचा बॉलचा अजून देखील समाचार झाला नाही. पण तो त्यातनं जर विचार केला तर 9 बॉल 25 वरती केलतो राजन. अगदी पाहिलं तर फलंदाज प्रकाश देखील बाद झाला. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत होते. इथे पहा ताकदीचा वापर, आउट ऑफ दी पार, बिग हिट, मॅक्झिमम. जबरदस्त षटकार. पाहता आपण मॅक्झिमम जबरदस्त मोठा फटका 6 धावांसाठी आला. आणि 6च्या मदतीने आता संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोचली 52 धावा. 50 क्रॉस झाली. जबरदस्त. इथनं पाहता जुमापट्टी संघ पहिल्यांदा नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि पहिल्यांदा बॅटिंगचा डिसिजन घेतला होता. बघायचं जबरदस्त केली पाहायला मिळाली. स्लोवर गतीचा बॉल, गती परिवर्तन पाहायला मिळालं बॉलवरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती नामदेव. अगदी प्रत्येक बॉल त्याला चेंजेस करायचे आहेत, पण तो मोठे फटके आल्यानंतर हा बॉल इथनं मात्र डॉट पाहायला मिळाला. अगदी जबरदस्त. पहा मित्रांनो, षटकारानंतर डॉट बॉल फेकणं अगदी कठीण असतं, पण तो इथनं आपण पाहता प्रेशर बरा क्रिकेट पाहायला मिळेल का. बॉल समाप्त झाले. टोटल 5 अंतिम बॉल. स्लोवर बॉल, इथे गती ओळखली गेली, पाठवलं, टॅप केलं, पुल केलं बॉलला अक्रॉस द लाईन, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. अजून एक बिग हिट षटकार. जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस तब्बल 58 धावा धावपटलावरती लागल्या जुमापट्टी टीमच्या. जबरदस्त. अजूनही 6 बॉल, अंतिम षटक, स्लॉगवरचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथनं बघायचं अगदी पाहिलं तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता राजन 12 बॉल 37 वैयक्तिक केली पाहायला मिळते. आणि नवीन फलंदाज हेमंत ऑन स्ट्राईकला. हलक्या हाताने ऑफ साईडला कट केला. इथे फक्त आणि फक्त स्ट्राईक चेंज करायची होती, स्ट्राईक रोटेट करायची होती आणि त्यामध्ये सफल राहिला फलंदाज हेमंत. स्ट्राईक पुन्हा एकदा राजांच्या खात्यामध्ये. आणि बॉलिंग ट्रॅकवरती केतन आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 59 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्या. अजून 5 बॉल. पुढचा बॉल राजन इथं स्ट्राईक एंडला. आजच्या दिवसामध्ये इन्फॉर्म फलंदाजी. हाफ ट्रॅकर बॉल
या बली पहा यस लाईन बरकटेल. इट इज अ व्हाईट बॉल. अगदी पाहिलं तर थोडासा जबरदस्त अतिरिक्त अकूट टप्प्याचा बॉल आणि लाईन आपण पाहिली तर ऑफ स्टिकच्या अगदी बाहेर चालला. बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सॉरी लेग स्टिकच्या बाहेर बॉल चालला आणि तिथनं आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल पाहायला मिळाला. 60 धावा कंप्लीट झाल्या झुमापट्टी टीमच्या. आला मुलाला 6 धावा धापटलावरती अजून पुढे जातील. 67 धावा धापटलावरती लागल्या. बॉल समाप्त झालेत 2. यावेळी पहा इथे मिस अंडरस्टँडिंग फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षकात परंतु इथनं आपण जर पाहिलं तर हा बॉल डॉट फेकला जाईल. यावेळी पहा बॅटच्या अगदी मधोमध बॉल आला नाहीये परंतु विकेट किपरनं थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि फर्स्ट स्लिपमध्ये बॉलला अडवलं गेलं. डॉट बॉल पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 66 धावा इथनं धावपटलावरती लागल्या गेल्या. एका विकेटचं नुकसान इथनं मात्र झुमापट्टी टीमचं पाहायला मिळतं. फुल टॉस बॉल चुकीला माफी नाहीये पण बॉल हवेमध्ये जाईल. ब्लॅक स्किनच्या डोक्यावरनं चालला आउट ऑफ दी पार. येतो अजून एक मॅक्झिमम बिग हिट. जबरदस्त षटकार. बघा इथनं बिग हिट जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर बस अजून एक बॅटची लेडिंग यश लागली आहे. तिथे मात्र स्ट्राईक चेंज होणार नाही. आपण पाहता अगदीच पाहिलं तर कोणतीही धाव घेतली जात नाही. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळाला परंतु धावसंख्या सर्वातजनक तब्बल 72 72 धावा म्हणजे या स्पर्धेतील आपण जर पाहिलं तर आतापर्यंत हाय स्कोर पाहायला मिळाला. लॉफ केला इथे बॉल जाईल सीमारेषा पलीकडं. वाईडिश लॉंग ऑफ आणि मिड विकेटच्या मधोमध फटका चांगला होता गॅप मध्ये. सीमारेषा पलीकडं शेवटच्या बॉलवर आला चौकार आणि 4 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 76. पाता 17 बॉल मध्ये 53 धाबांची बादर पारी राजनच्या बॅटमध्ये. राजन बॅट एकदा वरती करायची. अप्रतिम अप्रतिम जबरदस्त एक बिग हिट अर्धशतक पारी आपल्याला पाहायला मिळाली. राजन या स्पर्धेतील पहिला 50 क्रॉस करणारा फलंदाज झाला. अगदी जबरदस्त पाहता या ठिकाणी पाहू शकाल आपण 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंग मध्ये झुमापट्टी टीमने तब्बल 76 धावा जमवल्या गेल्या. आता उत्तरार्धामध्ये येणारे 24 बॉल आणि ताडवाडी टीमला येणारे 24 बॉल मध्ये तब्बल इथं आपण पाहता 77 धावांची गरज आहे. 24 बॉल 77 धावा. पुढचा सामना असेल तो म्हणजेच गोडिवली क्रिकेट संघ आणि वाजेपूर दिनेश
पहा दोन्ही संघाला विनंती असेल आपण आला असेल तर लगेच रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. वाजेपूर संघ आणि घोडिवली क्रिकेट संघ दोन्ही संघ आपण टॉससाठी लगेच या. मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण पहिल्या इनिंगमध्ये तब्बल धावा जमवल्या गेल्या. त्या म्हणजेच 76 धावा 76 रन्स आपल्याला पाहायला मिळाला. त्या म्हणजे जुमापटी टीमकडनं अगदी बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज राजेंच्या बॅटमधनं तब्बल 53 धाबांची बादर पारी 17 बॉल 53ची अगदी बादर पारी आपल्याला पाहायला मिळाली. आता उत्तरार्धामध्ये 24 बॉल आणि 77 धाबांची गरज. सर पहा इथनं वाजेपूर घोडिवली संघ आपण थांबायचं आहे. कारण की आपण पाहता पहिला सामना झाला होता बुरुजवाडी संघानं तो सामना जिंकला होता. बुरुजवाडी वर्सेस वर्णे. तर बुरुजवाडी संघ आपण थांबायचा आहे. जो संघ इथं जिंकेल तो बुरुजवाडी संघाला फाईट करेल. म्हणजे दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच अगदी पाहिलं तर एक्स्ट्रा लॉट्स आपण पाहता आणि त्यामधील तो सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिला. तर तो सामना असेल 3 षटकांचा. याची नोंद घ्या. बुरुजवाडी संघ आपण पाहता वर्तमान लढत एका बाजूला जुमापट्टी आणि त्यांना फाईट करतात ताडवाडी संघ. आता मैदानामध्ये ताडवाडी टीमला विजयासाठी आपण पाहिलं तर 24 बॉल आणि कंपल्सरी आपण जर पाहिलं तर 77 धाब्यांची गरज आहे. पाच मैदानाच्या आतमध्ये पहिला पॉवर प्ले आणि गोलंदाज निशांत आपल्याला पाहायला मिळेल. संदीप आणि केतन ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. पहिलाच बॉल पुढे सरसावून मारला. अगदी पाहिलं अगदी पहा मित्रांनो तुम्ही शेर तर आम्ही 1.25 शेर दाखवून दिला पहिल्याच बॉलवरती. बिग हिट दमदार षटकार. पाहायला मिळालं फलंदाज संदीपच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती अगदी जबरदस्त फटका. 7 धाब्यांसाठी 7 धाब्याने अकाउंट ओपन झालं. पुढचा बॉल इथे पहा आपण पुढे सरसावून जायचं होतं आणि तर पाहिलं तर यस लेगबाच्या स्वरूपामध्ये एक धाब इथे जोडली जाईल. पाच एक धाब इथे जोडली जाईल. अगदी पाहिलं तर डॉट बॉल होता पण तो थोडंसं मिसअंडरस्टँडिंग विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि तिथे जर विचार केला तर हा बॉल इथनं डॉट आला परंतु लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली गेली. एका धाब्याच्या मदतीनं संघ टोटल जाऊन पोहोचल्या. 2 बॉलचा खेळ समाप्त. 7 धाबा धापटला होती आणि मैदानाच्या आतमध्ये डावखोऱ्या त्याचा फलंदाज आपण पाहता तो म्हणजेच केतन मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पहा क्षेत्ररक्षण अगदी पाहिलं तर मिड विकेट रिझनला एक क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळतं वाईडिश लॉंग ऑफला. त्यानंतर 38 सर्कलचं जे रिंगण आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप पॉइंट आणि त्यानंतर पाहता तर शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट मिड ऑन शॉर्ट मिड ऑफ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम क्षेत्ररक्षण सजवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. यावेळी पहा आडवा बॅटनं अगदी फटका मारायचा होता. अक्रॉस द लाईन स्क्वेअर लेगला चाललाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल आणि तोपर्यंत पहा मित्रांनो अडवला बॉल. अगदी पाहिलं तर जजमेंट चांगलं झालं. शेवटच्या मोमेंटला मिड विकेटचे क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला गेले आणि त्यानंतर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक देखील त्या बॉलवरती धावले गेले. 2 धाबा आल्या. संघ पुढे जाईल. 9 धाबा धावपटला होती. लॉस ऑफ 0 विकेट. इथनं पाहता ताडवाडी संघ 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. मॅन्डेटरी पॉवरचा पोलर लेनचा बॉल इथे पहा चुकीला माफी नाही परंतु इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. 2 धाबा. अगदी पाहिलं तर अकूट टप्प्याचे बॉल आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही बॉलवरती जर विचार केला तर फाईन मध्ये फटके खेळायचे होते पण इथे पाहिलं तर बॅटच्या अगदी स्लॉटमध्ये फटके आले नाही आहेत. नाहीतर फटके स्लॉटमध्ये येत आहेत ना तर इथे केतनच्या बॅटमध्ये अगदी प्लॉटमध्ये पाठवले गेले असते. पण पहा आपण पाहिलं तर या बॉलवरती लगातारच्या 2 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या. बॉल इथं शिल्लक असेल मॅन्डेटरी पॉवरचे 2 बॉल टोटल 11 धाबा धावपटलावरती. अजून एक इथे मात्र आता गॅप असेल. पुरेपूर वापर. बॉल जाईल फाईन लेग रिझनला. सीमा रेषा पलीकडे येतोय केतनच्या बॅटमधनं चौकार.
केलं तर आमचे स्टार क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून प्रत्येक बॉलवरती झूम करून दाखवलं जातं. पहा मित्रांनो, कोणावरती आक्षेप अगदीचा विचार करता अन्याय घेतला जाणार नाहीये, अन्याय केला जाणार नाहीये. कारण पहा मित्रांनो, प्रत्येक मोमेंट इथे जबरदस्त कॅप्चर केली जाते. इथे मिस टायमिंग, बॅक टू द बॉलर, पहिली सफलता, पहिला करारा झटका आणि पहिलं विकेट. मैदानाच्या बाहेर फलंदाज केतन बॅक टू द डग आउट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. मॅन्डेटरी पॉवरच्या षटकामध्ये 15 धावा आल्या आणि ते एका विकेटचं नुकसान पाहायला मिळालं. तब्बल 77 धावांचं टार्गेट मित्रांनो पाहायला मिळालं. मोठी धावसंख्या आपण पाहिलं तर आदिवासी चषक 2025च्या पर्वामध्ये सर्वाधिक आतापर्यंतचा हायस्कोर आपल्याला पाहायला मिळाला. इथं मात्र जुमापट्टी संघाच्या माध्यमातून अगदी पाहिलं तर 17 बॉलमध्ये 53 धावा बनवणारा पहिला खेळाडू या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय पारी राजेंच्या बॅटमधून पाहायला मिळाली. जबरदस्त क्रिकेट आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथं आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. इथं 15 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. एका विकेटचं नुकसान पाहता अजूनही जर विचार केला तर 18 बॉल आणि समीकरण पाहिजे 18 बॉल आणि 62 धावांची गरज आहे. येणारे बॉल 18, 3 षटका, तब्बल 62 धावांची गरज विजयासाठी आपण पाहता इथनं ताडवाडी टीमला असेल. पाहिजे सामना लगेच चालू करा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता 18 बॉल 62 धावांची गरज. पहिला गडी बाद झाला. इथनं जर विचार केला तर मैदानामधून केतनच्या पारीचा अंत झाला. यावेळी पास संदीप आणि प्रदीप ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सय्यार बॉलिंग ट्रॅकवरती. इथनं युवराज 18 बॉल 62. पहिलाच बॉल आला लेग स्टिकच्या अगदी अतिरिक्त बाहेर चालला. पहिला बॉल इथनं वाईट पाहायला मिळाला गोलंदाज युवराजकडनं. थर्ड अंपायर इथे आम्ही पाहता टीव्ही अंपायरच्या माध्यमातून अगदी चेक केलं जाईल. त्यामुळे आपण पाहता मॅच कंटिन्यू असेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावरती आक्षेप घेतला. इथनं दडपण असेल. कॅमेऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणं गोलंदाजावरती लक्ष ठेवलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये पाहता युवराज. इथे पहा बॉल हवेमध्ये मिस टायमिंग, जजमेंट पाहायचंय. बॅक टू द बॉलर. अगदी पाहिलं तर थोडंसं पंबलिंग पाहायला मिळालं. झेल सुटला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर पाहायचं
पहा थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं. अगदी पाहिलं तर मूर्ती लहान कीर्ती महान असेल का युवराज बॉलिंग ट्रॅकवरती डबल 0 नंबरची जर्सी अगदी पाहिलं तर त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळत्या. आणि इथनं पाहता आता धावपट्टावरती 17. यस इथे पहा फेअर डिलिव्हरी असेल अंपायर याची नोंद घ्या. इथे पहा अजून एक जबरदस्त वेगवान तेज सरार मोठे फटके मारायचे आहेत. पण यावेळी आपण जर पाहिलं तर अगदी डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली गोलंदाज युवराजकडनं. काय चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी केली जाते. अगदी आक्षेप घेतल्यानंतर देखील प्रेशर बरं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली असती का. पण तू छोट्या वयामध्ये आपण पाहायला मिळते युवराज एक जबरदस्त चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी करतो. पहा मित्रांनो हे क्रिकेटवरचं प्रेम अगदी कमी वयामध्ये संघासाठी घेतलेली जबाबदारी. इथे पहा यस ऑफस्टिकच्या बाहेर चालला अंपायर आपण पाहता आमचे सुरेश निरगुडे सर यांच्या माध्यमातून अगदी इथं व्हाईट बॉल दर्शवला जातो. त्यानंतर आमचे सर हरिदोरे सर स्क्वेअर लेग पंच ऑफिशियल पंताची भूमिका अचूक आपण पाहतो. आज दुसरी रात्र अगदी सुरळीतरित्या पार पडली जाते. इथे पहा मोठा फटका मारायचा होता टॉपेज लागली आहे पण तो तिथनं आपण जर पाहिलं तर फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत एकच धाव होईल. एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे चालली आहे. 19 धाबा धावपट्टावरती लागल्या. बॉल असतील शिल्लक 15 आणि 15 बॉलमध्ये 58 धाब्यांची गरज आहे विजयासाठी ताडबाडी टीमला. पहा मित्रांनो पहिल्यांदा टॉस जिंकला झुमापट्टी टीमनं आणि टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला होता. आणि या स्पर्धेतील आतापर्यंत सर्वाधिक हाय स्कोर झुमापट्टी संघानं या मैदानावरती अगदी लगावला गेला. बघायचं मैदानाच्या आतमध्ये अजून सामना रंगेल का. बॉल हवेमध्ये चालला मिस टायमिंग. इथे विकेट किपरनं केली चुकी. तोपर्यंत तू मय पहा थ्रो केल्यानंतर येस पहा इथे टीव्ही अंपायरकडे आता अगदी गोलंदाजावरती आक्षेप घेतला गेला. पण तू मित्रांनो चेक केलं जाईल पुन्हा एकदा. आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती गोलंदाज युवराजवरती आक्षेप घेतला होता. पण तो इथनं पुन्हा एकदा थर्ड अंपायरला अगदी कुठेतरी डाऊट आपल्याला पाहायला मिळतं. चेक केलं जाईल. यस यस फेअर डिलिव्हरी पाहता इथनं. पहा मित्रांनो हे कर्त्यांचं काम आहे. आपण पाहता ऑफिशियल पंच 2 मैदानामध्ये आहेत पण तो टीव्ही अंपायर आमचे थर्ड अंपायर देखील रमेश दादा असतील. इथे पहा लॉफ केला आउट ऑफ द पार. स्वीट साऊंड ऑफ द बॅट मॅक्सिमम बिग हिट स्टँड अँड डिस्पॅच दमदार षटकार. आज पाहू शकाल इथं आपण जर विचार केला तर आता षटकारानंतर फलंदाज इथं मैदानाच्या आतमध्ये पाहिला तो म्हणजेच संदीपच्या बॅटमध्ये ना षटकार. आणि युवराजचा विचार केला तर अजून युवराजचे बॉल एक अंतिम बॉल असेल. इथं आता टोटल 13 बॉल आणि 52 धाब्यांची गरज अजून असेल. मैदानाच्या आतमध्ये पहा अंतिम बॉल. इथे बॅटचे लेडिंग एज टोइंटला बॉल लागेल सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये. अजून एक करारा झटका विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. संदीप बॅक टू द डगआउट. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपट्टावरती आपण पाहिल्या 25 धावा लागल्या गेल्या. अजूनही विजयासाठी इथनं जर विचार केला तर येणारे बॉल असतील 12 आणि गरज असेल अजून 52 धाब्यांची. 52 धाब्यांची गरज आहे. 12 बॉल 52 धाब्यांची गरज आहे. म्हणजे पहा मित्रांनो ज्याप्रमाणे राजेंना 17 बॉलमध्ये 53 धावा बनवल्या आता इथे 12 बॉलमध्ये 52 धावा म्हणजे कुठेतरी आता
इथे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये प्रदीप आणि प्रवीण आज जोडीला पाहता. प्रदीपला अगदी पाहिलं तर इथनं आता विस्फोटक पारी खेळावी लागेल. 12 बॉल अजून विजयासाठी बाबांना दाबांची गरज आपण पाहिलं मित्रांनो. कालच्या रात्रीमध्ये अगदी लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज स्थितीमध्ये जात होत्या, परंतु या सामन्याचा विचार केला तर अगदी चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या जमा झाली आणि तिथनं जी पकड मजबूत केली ना जुमापट्टी टीमनं, ते आत्तापर्यंत अगदी गोलंदाजीचं वर्चस्व देखील इथनं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकामध्ये 25 धावा जरूर खर्च केल्या, परंतु 2 गडी देखील बाद केले ह्या 2 गोलंदाजांना. निशांतला पाहिलं पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं युवराज. 2 बॉल त्यानं वाईट फेकले, परंतु तिथनं कमबॅकिंग गोलंदाजी राहिली. एक षटकार देखील तिथे खर्च केला होता. परंतु पहा आता तिसरा गोलंदाज राजन, ज्या राजनच्या बॅटमधून तब्बल 17 बॉलमध्ये 53 धावा लगावल्या गेल्या, तोच राजन आता बॉलिंग ट्रॅकवरती आला मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळी पहा प्रदीप ऑन स्ट्राईकला पहिलाच बॉल हुक करायचा प्रयत्न केला होता, पण तो तिथनं जर पाहिलं तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चालला. म्हणजे ज्याप्रमाणे बॅटिंग केली ना त्याचप्रमाणे अगदी कंजूसभरी गोलंदाजी देखील पाहायला मिळेल का राजनच्या माध्यमातून. पहिलाच बॉल डाटाला येणारे 11 बॉल आणि विजयासाठी 52 धावांची गरज आहे. यावेळी पहा फटका चांगला डाऊन दी ग्राउंड, बॉल चालला सरळ बॅटनं सीमा रेषा पलीकडं, सरळ ब्लॅक स्क्रीन वरती धडकतो, येतोय चौकार. संघ पुढे चाल 29 धावा धावपटलावरती. अजूनही जर पाहिलं तर इथं समीकरण बरंच दूर आहे मित्रांनो. पहा पुढचा बॉल, इथे पहा पॅड वरती अदलला, पण तो लाऊड अपील केलं गेलं. अपील मध्ये जर पाहिलं तर उत्साह भरपूर जास्त, पण तो इथनं विश्वास कमी दाखवला गेला अंपायरनं. लेग बायचा इशारा इथं आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे जमली जाईल, ऍड केली जाईल. टोटल 30 धावा आता धावपटलावरती लागल्या गेल्यात. इथे लाफ केला बॉल मध्ये, टॉपेज मिस टायमिंग फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. नो मान्स लँड मध्ये बॉल पडतोय आणि तोपर्यंत 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील. प्रत्येक बॉलवरती धावा येणं गरजेचं होतं अगदी पहिल्या बॉलपासनं. फक्त आपण जर विचार केला तर गोलंदाजीचा बोलबाला तर राहिलाच, फक्त बॅटिंग करत असताना जुमापट्टी संघानं अगदी सर्वाधिक धावसंख्या उभी केली गेली आहे चांगला परफॉर्मन्स आजच्या रात्रीमध्ये. इथे पहा अजून एक फटका चांगला गॅप मध्ये जाईल सरळ. आपण पाहता सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे यांच्या कटआउटला दिली सलामी. अगदी पाहिलं तर इथनं ब्लॅक स्क्रीनला जाऊन धडकेल आणि अजून एक दमदार बिग हिट, लेट पण थेट चौकार. पाहता इथनं अंतिम बॉल, इथे जेल सुटला. पहा मित्रांनो औपचारिकता शिल्लक जरूर राहिली आहे आणि धोक्याची घंटा वाजली आहे. रनआउटचा शिकार फलंदाज मैदानाच्या बाहेर येईल, तो म्हणजेच प्रदीप बॅक टू द डगआउट. अजून एक करारा झटका ताडवाडी टीमला. पहा इथं नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला, नितीन यावेळी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. अंतिम बॉल आणि तिथे मात्र फेकून दिला बॉलला सीमा रेषा पलीकडं, येतोय बिग हिट, जबरदस्त षटकार.
43 धावा धापटलापती. नवीन गोलंदाज हेमंत. पहिलाच बॉल हवेमध्ये चालला इथनं बॅकवर्ड पॉइंटला आणि इथे मात्र शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर जजमेंट अगदी चांगलं झालं. तिसरे धावेचा कॉल आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. पाहिजे यस हाईट फॅक्टर चेक केलं जाईल बॉलसाठी. अंपायर रिव्ह्यू असेल चेक केलं जाईल पाहायचं आहे. यस इट इज अ नो बॉल. बीमर बॉल इथनं घोषित केला जाईल टीव्ही अंपायर आणि थर्ड अंपायरच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी आपण पाहता पुढचा बॉल फ्रेट असेल. इथे पाहायचं आता अगदी जर पाहिलं तर संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 47 धावा. यावेळी हा बॉल असेल इथनं अंपायर्स कॉल यस लेग बाईज. 1 धाव आली. फ्रीडचा बॉल होता आपण पाहिलं तर तिथनं जर विचार केला तर मोठा फटका मारायचा होता पण तो लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली गेली आहे. इथे पहा टोईनला बॉल लागेल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका केलायचा होता नितीन. इथनं बॅटिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळाला होता पण हा बॉल पुन्हा एकदा सिंगल आली आहे आणि बॉल टोटल समाप्त झालेत आतापर्यंत हेमंतचे. ते म्हणजेच 2 चेंडू अजूनही 4 बॉल आणि 28 धाब्यांची गरज ताडवाडी टीमला. यावेळी पहा फॉर्मवालिंग अगदी पाहिलं तर बॅटिंग परफॉर्मन्स ताडवाडी टीमचा कुठेतरी थोडासा बॅकफूट वरती ढकलला गेला पण तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता अगदी नितीन आणि त्याच्यासोबत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच फलंदाज. यावेळी आपण पाहता प्रवीण ही जोडी मैदानामध्ये आपण पाहता. इथे बॅटची लिडिंग एज लागेल. अजून एक करारा झटका. अगदी पाहिलं तर दुष्काळामध्ये 13वा महिना म्हटलं जातं ना ते आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या पण पाहता अगदी फलंदाज बाद. यावेळी प्रवीणच्या पारीसंत अजून एक करारा झटका ताडवाडी टीमला. शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर आता वेल निघून चालले मित्रांनो. अशा प्रकारच्या वाईट बॉल जरी फेकले तरी पण आपण पाहिलं तर जुमापट्टी संघ अगदी चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या जमा केली. तब्बल 77 धावांचं लक्ष इथनं सेट केला गेला होता. इथनं ओव्हरस्टेप करून खेळायचा होता परंतु यावेळी आपण जर पाहिलं स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता आता अंतिम बॉल. अजून 27 धावांची गरज आहे. पुढची लढत या ठिकाणी बुरुजवाडी संघाचा करणार आमच्यापर्यंत सामना जिंकल्यानंतर लगेच जुमापट्टी संघ आपण आमच्यापर्यंत लगेच रिपोर्टिंग करा. अंतिम बॉल सामना फिनिश झाला. सामना जिंकला
इथनं जुमापट्टी संघानं हार्दिक हार्दिक अभिनंदन विजय संघाचं आणि परास्त झालेल्या संघाचा ताटवाडी संघ इथल्या या स्पर्धेच्या वतीने देऊया गोड शुभेच्छा दोन्ही टीमला. आणि पुढचा सामना लगेच आपला भेटेल म्हणजे एक्स्ट्रा लॉसमधील आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल ती म्हणजेच बुरुजवाडी क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करेल जुमापट्टी. सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्या दोन्ही टीम. 3 षटकांची मॅच याची नोंद घ्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन मॅन आर्मी वन मॅन शो एकट्यानं किल्ला लढवला 17 बॉल 53 धाबांची बादर पारी राजन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी आपण पाहता जुमापट्टी क्रिकेट संघ यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळेल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 17 बॉल 53 धाबांची बादर पारी अगदी पाहिलं तर एक्स्ट्रा लॉट्स आपल्याला पाहायला मिळालं आजच्या रात्रीमध्ये. आणि इथनं जर पाहिलं तर अगदी अप्रतिम केली साकारली जुमापट्टी संघ अगदी जबरदस्त परफॉर्मन्स राहिला. आणि दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच बुरुजवाडी आणि त्यांना फाईट करेल जुमापट्टी यांच्यामध्ये टॉस केला जाईल आमचे रमेश निरगुडे यांच्या शुभ हस्ते आपण बाधा इथं टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. 3 षटकांची मॅच असेल दोन्ही टीम. पहा जुमापट्टी संघाच्या बाजूने टॉस कोणाचा यस जुमापट्टी संघ बॅटिंग पहिल्यांदा आपण पाहता डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला गेला. आणि क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये लगेच जा बुरुजवाडी संघ. 3 षटकांची मॅच असेल याची नोंद घ्या आणि लगेच मैदानामध्ये दाखल व्हा.